कोल्हापूर लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचार आणि सभेनिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। या दरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। वर्धा येथील खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी 11 एप्रिल रोजी नागपुरात पत्रकार परिषद घेतली होती। त्यावेळी तिला आपण सहकार्य केल्याच्या कारणातून निवडणूक आयोगानं आचारसंहिता भंग केल्याची नोटीस आपल्याला पाठवली असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं। मात्र ही नोटीस माझ्यासह 50 लोकांना पाठवून मला प्रचार कार्यातून रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। याबाबत नागपूर निवडणूक कार्यालयाकडे याबाबतचं उत्तर सादर केल्याचं त्यांनी सांगितलं। मी कुठेही सापडत नाही, म्हणून मी न्याय मागत असलेल्या प्रकरणात माझी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातोय। विश्वगुरू म्हणून टेंबा मिरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं धर्म, जात आणि देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा विकास कामांवर मतं मागावीत असा टोला त्यांनी लगावला। एकीकडे विश्वगुरू म्हणून ज्या वेळेला तुम्ही डंका वाजवताय, तर विश्वगुरू असणाऱ्या माणसाने जात धर्म असे कंपार्टमेंट करण्यापेक्षा आणि तुकडे तुकडे गँगचं काम करण्यापेक्षा, कारण हे स्वतःच तुकडे तुकडे गँग आहेत, या लोकांनी आपण काय कामं केली याच्यावर मतं मागावीत ना। धर्माच्या नावावर मतं मागण्यापेक्षा, जातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा, कुठल्या तरी देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा त्यांनी काय काम केलं, कोणती कामं केलेली आहेत। जनधन खात्याचं काय झालं? एक 9 राज्य त्यांनी सांगावी की ज्या राज्यांमध्ये सलगपणे एक 100 किलोमीटरचा रस्ता तयार झाला असेल। एक अशी त्यांनी 9 राज्य सांगावी की जिथे नवीन हॉस्पिटल्स आणि नवे काही इंडस्ट्री प्लांट तयार झालेले असतील। त्यांनी या राज्यातली एक 9 अशी शहरं सांगावीत आम्हाला जी त्यांनी स्मार्ट सिटीची संकल्पना केली होती, त्यात ते 9 शहरं पूर्ण झालेली आहेत। एक असे 9 खासदार सांगावेत त्यांनी, 9 खासदार फक्त, मी जास्त सुद्धा आकडा सांगत नाही, की ज्या खासदारांनी खासदार ग्राम दत्तक योजनेच्या अंतर्गत गावं दत्तक घेतली आणि त्या गावांचा कायापालट करून दाखवला। तर मला असं वाटतं की याचं एकाही प्रश्नाचं उत्तर मोदीजींना आणि त्यांच्या भक्तुल्यांना अजिबात देता येणार नाही। सत्ताधाऱ्यांनी ईडी, सीबीआय अशा सर्व शासकीय यंत्रणांचा गैरवापर वाईट पद्धतीने सुरू केलाय। मात्र ते जितके गैरवापर करतील तितके लोक चिडून महाविकास आघाडीला सहकार्य करतील असं त्यांनी सांगितलं। यंत्रणांचा गैरवापर, मी पुन्हा सांगते की हा यंत्रणांचा गैरवापर आहे जो अशा वाईट पद्धतीने केला जातोय। आणि जर असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल, भाजपाला वाटत असेल की आम्ही यंत्रणांचा गैरवापर करून मुस्कटदाबी करू शकतो, तर नाही, उलट हे बुमरँग होत आहे। जितका ते यंत्रणांचा गैरवापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया मतपेटीत न देत आहेत। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, शहर संघटक हर्षल सुर्वे, महिला संघटिका स्मिता सावंत मांढरे, प्रतिज्ञा उत्तुरे, मंजित माने आदी उपस्थित होते।